आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले आदरणीय सन्माननीय हितेशजी नाना बाडगा साहेब यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी होताना पाहतो। जोरदार टाळ्या होत्यात विद्यमान सरपंच ग्रामपंचायत भाताने। तसेच आपण पाहतो दिवाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय। तसेच आपण पाहतोय एक अनमोल रत्न ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय नाना गुरुजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी त्यांचं यथोचित सन्मान सचिनजी किनी यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे सौरभ, ज्याने 28 धावसंख्येची एक अप्रतिम इनिंग साकारली। सौरभ या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक लगेच या। सौरभ वेळ घेऊ नका, आमचे मान्यवर पाहुणे तिथे आपली वाट पाहत आहेत, त्यामुळे विनंती करतो लगेचच या। मी सन्माननीय तुषारजी पामाळे साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं। आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच आम्ही तिथे वितरित करणार आहोत। सोबत या आधीच्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच होता मोहित मडवी, आपण यायचंय। मोहित, आपल्याकरता जे 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे पंकज पाटील यांच्या माध्यमातून ते आपल्याला दिले जाईल। मोहित या। तसेच आपण पाहतो या मुख्यमंचावरती आदरणीय सन्माननीय माणिकजी सोमाऱ्या घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, त्यांचे यथोचित सन्मान विशाल घरत यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना सुद्धा विनंती करतोय। आदरणीय हितेशजी बाडगा साहेब इथे उपस्थित आहेत भाताण्यावरून, त्यांच्याकडून या स्पर्धेकरिता 5555 रुपये आर्थिक सहाय्य मिळालं, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। थँक्यू सो मच। आदरणीय सन्माननीय माणिकजी सोमाऱ्या घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी विशाल आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण माणिकजी सोमाऱ्या घरत साहेबांचा यथोचित सन्मान करावा। सौरभ आणि मोहित लवकरात लवकर यायचंय। मोहित आणि सौरभ, सौरभ आपण पहिल्यांदा यायचं लवकरात लवकर, धावत या जिथे कुठे असाल। सन्माननीय तुषारदादा आपल्याला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं। तुषारजी पामाळे साहेब जे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही मॅन ऑफ द मॅच आपण इथे वितरित करणार आहोत। सौरभ मॅच सुरू आहे, सौरभ धावत या, मी म्हणून आधीच आपल्याला उल्लेख केला होता। तसेच या मुख्यमंचावरती उपस्थित आहेत अनिल किनी नवसई यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी आपण पाहणार आहोत। विशाल भाऊ आपणास विनंती असेल आपण अनिल किनी यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। थँक्यू डीजे। इथे मॅन ऑफ द मॅच आपण वितरित करतोय। सर्वात प्रथम हा कॉफी मग, त्यानंतर काहीतरी गोड म्हणून हल्दीराम स्वीट्स हे पॅकेट, त्यानंतर ही आकर्षक जर्सी, हा मोमेंटो आपण देऊन त्याचा सन्मान इथे करतोय। सौरभ जो मॅन ऑफ द मॅच आहे त्याबरोबर जे कॅश प्राइज आहे तेही त्याला इथे आपण वितरित करणार आहोत। आणि तदनंतर सौरभ कसं वाटतंय, मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक मिळालंय? मस्त वाटते मला। डू ऑर डाय मॅच होती, आमचा कॅप्टन सुद्धा आउट झालेला, मला काय पण करून बॅटिंग करायची होती या मॅचला, आधी झाली, मला मस्त वाटलं। मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक मिळालंय, घरचे कशा पद्धतीने सपोर्ट करतात आणि विशेषतः समाजाची लीग खेळतोय ना, त्यामुळे घरच्यांचा जो रिस्पॉन्स आहे तो कसा असतो? घरचे माझे प्रत्येक मॅच बघतात, ते पण बोलत होते काय बॅट नाही लागत, आज दाखव तुझी बॅटिंग, झाली बॅटिंग आज, घरचे पण खुश असतील। त्या माईक समोर आई जर असेल तर मग तिला आज काय सांगशील ही मॅन ऑफ द मॅच मिळाली? थँक्यू सांगेन, कारण का मला मम्मी पप्पा दोघे पण खूप सपोर्ट करतात। शुभेच्छा असतील। इथे मॅन ऑफ द मॅच जो सौरभ आहे आणि त्याला हे पारितोषिक देतोय। मोहित आपण ही लवकरात लवकर पोहोचायचं आहे। समालोचन कक्षाकडे जाऊया जिथे मनोज पाटील सरांसोबत मी पुन्हा एकदा जॉईन होईल। तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा APL सीझन 8। तर बघा इथे यंगस्टार टेंबोडे संघ जर विजयी होत आहे तर आदरणीय तुषारदादा पामाळे साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल।
तसेच आनंदजी तरे साहेब इथे उपस्थित आहेत. शिव प्रतिष्ठान ग्रुप माकणे यांचे आनंदजी तरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेकरिता जी तृतीय क्रमांकाची आपल्याला ट्रॉफी बघायला मिळते ती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. त्यांचा आम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. आणि चालू असलेला सामना मी मान्यवरांच्या माहितीसाठी सांगतोय की दोन्ही गटातून हे संघ टॉपला होते आणि दोन्ही संघांमध्ये एक विशेषता आहे की दोन्ही संघ आपापल्या गटामध्ये अपराजित राहिले होते. आता पहिला पराभव होईल या दोन्ही संघांपैकी एकाचा या स्पर्धेमध्ये. बघा तुम्ही म्हटलं पहिला पराभव, मात्र जिव्हारी लागणारा पराभव असतो ना तो या मॅच मधनं मिळणार आहे. कारण ज्याच्या वाट्याला पराभव होईल त्याच्या तो जिव्हारी लागेल, कारण एक संघ समोरनं फायनल मध्ये जाताना पाहायला मिळेल. इथे हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली एक चांगला कॅच, तो कॅरी झालाय. विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन खेळाडू बाद. चला वळूया पुन्हा एकदा. या विकेटचं पतन झाले त्या ब्रेक मध्ये आपण स्वागत सन्मानाकडे वळूया. आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय भगवानजी पाटील साहेब साखरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं यथोचित सन्मान सचिन किनी आपण आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. भगवानजी पाटील साखरे यांचा यथोचित सन्मान आपण होताना पाहतोय. पर्पल कॅप आपण जर पाहिली तर त्या पर्पल कॅपचा हकदार सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, ज्याचं नाव गार्गेश पाटील, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता तन्मय. अगदी चांगला खेळ त्याला मैदानाच्या आतनं दाखवावं लागेल, चांगलं क्रिकेट त्याला मैदानाच्या आतनं दाखवावं लागेल. आज अंतिम दिवस आहे, फायनल संडे आहे. पारितोषिक खूप सारी येत आहेत. थोडंसं कन्फ्युजन तेही पाहायला मिळतंय, कारण आमचे मान्यवर पाहुणे तेही महत्वाचे आहेत. कारण ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता त्यांचा नाम उल्लेख, त्यांचा आदर सत्कार ते गरजेचं आहे. आपल्या समाजातली काही रत्न इथपर्यंत येत आहेत, त्यांना सन्मानित करणं हे आपलं कर्तव्य आहे. ऑन साईडला फटका, तिथे शॉर्ट स्क्वेअर लेग घेतलाय, त्यामुळे जर आपण पाहिलं तर बॉलला स्टॉप केलंय, कुठली रन मिळणार नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्तीला आलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर ते मनोज सर अगदी संकुचित आहे. 1 विकेट मिळाली आहे आणि 2 विकेट मिळाल्यात आणि 1 धावफलकावर आहे. बघा गार्गेशला तुम्ही याआधी सुद्धा बघितलंय, एक निर्धाव षटक टाकण्याचा मान सुद्धा त्याने मिळवलेला आहे. परंतु इथे आपण बघतोय आदरणीय सौभाग्यवती धनश्री भगवान पाटील ग्रामपंचायत सदस्य साखरे यांच्या सौजन्याने श्री भगवान नारायण पाटील यांच्याकडून पर्व 9चे प्रथम चषक इथे आलेला आहे. त्यांचा आम्ही टाळ्या वाजून आभार व्यक्त करतोय. आणि दिव्यमन फायटर्स हा त्यांचा संघ सुद्धा वेटिंग लिस्ट मध्ये आम्ही त्यांचं नाव इथे लिहून ठेवलेलं आहे. तर आजचे बर्थडे बॉय साहिल राजेंद्र कुडू यांना मी नम्र विनंती करतोय, आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे, केक कटिंग करून घेणार आहोत आपण. तर साहिल कुडू आपण यायचं आहे. नवसई गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, दामशूर व्यक्तिमत्व आमचे मित्र मयूर कुडू इथे येत आहेत. मयूर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मयूर कुडू या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आमच्यासोबत जॉईन होत आहेत. सातत्यानं मागच्या काही दिवसांमध्ये पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लावली जात होती आणि त्याचं वितरण सुद्धा ते आज करणार आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना इथे चांगला बॉल, विकेट कीपर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ खूप अटेम्प्ट केले, मात्र बॅट मध्ये कनेक्ट झालाय की नाही हे पंच ठरवतील आणि त्यांनी ठरवलंय की नाही. इथे बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता ग्रामपंचायत सदस्य साखरे सौ धनश्री भगवान पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता येते. मनपूर्वक धन्यवाद मॅम, आपण हे सहकार्य या स्पर्धेला देत आहे. अग्री समाजातील दानशूर व्यक्तिमत्व जे इथपर्यंत येत आहेत या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता मोलाचा हातभार त्यांच्या माध्यमातून लावला जातोय. मैदानामध्ये सर स्ट्रगल सुरू आहे, कारण ज्या पद्धतीने रन्स धावफलकावर लागायला हव्यात त्या रन्स तेवढ्या योग्यतेने धावफलकावर लागत नाही आहेत आणि त्याचं कारण संकुचित धावफलक.
चांगला बॉल, टप्पा खाल्यानंतर कट केला, बाहेरच्या बाजूने काढलं. बघा खूप प्रॅक्टिस करून गोलंदाज गोलंदाजी करतोय असं भागत आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय. बहुधा त्यानं ज्या टीमच्या बरोबर आपली मॅच आहे युट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या मॅचेस पाहून त्या फलंदाजांचा काहीतरी अभ्यास केला असावा. अगदी तशी गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतनं तुम्ही पाहताय. अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ, बॉलला कट करत बाहेर करण्याची क्षमता. यावेळेस फुल टॉस केलं, तिथे खाली क्षेत्रातनं खेळलंय, मात्र यावेळेस बॉल निघून जाईल सीमारेषेच्या भ्रमंती करता. पहिला चौकार, वेलकम बाउंड्री या इनिंगची आपल्याला पाहायला मिळाली. या पहिल्या चौकाराच्या मदतीने आता धावफलकामध्ये वाढ होतीये. काहीतरी टोटल जी धावफलकावर दिसू लागलीय जी या आधी अगदीच संकुचित होती. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि क्षेत्रक्षण निवडलेलं नाही तर क्षेत्रक्षण त्यांना दिलेलं आहे समोरच्या संघाला. यंगस्टार टेंभोडे संघाला नाणेफेक जिंकून विहा11 भामटपाडा या संघाने. सौरभ वजे काही कमालीची गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. साखरे गावातून हा खेळाडू बिलॉंग करतोय, परंतु मागच्या 2 वर्षापासून यांनी कमालीची सुधारणा आपल्या खेळामध्ये केलेली आहे. तोच सौरभ डाव्या हाताचा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला आपण बघतोय तुषार घरत तुका या खेळाडूला पूर्णपणे मात्र बांधून ठेवलंय, बॅकफुटवर पाठवलंय. चांगली गोलंदाजी करतोय. अपकमिंग यंग स्टार आहे सौरभ वजे, परंतु एका बाजूने अनुभवाने परिपूर्ण खेळाडू, गुणवत्ता ठासून भरलेला खेळाडू तुषार घरत सफाडे गावचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय, परंतु त्या खेळाडूला सुद्धा रोखून ठेवलंय इथे. निश्चित यावेळी चांगला बॉल ऑफस्टमवर राहिला विकेटच्या मागे. बघा आपल्या मुख्य मंचावर नुकताच ज्यांचा आम्ही नाम उल्लेख केला, बहुजन विकास आघाडी नवसई सन्माननीय मयूर कुडू इथे उपस्थित आहेत आणि या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता 3,333 रुपयाचं आर्थिक सहकार्य मयूर कुडू यांच्या माध्यमातून लाभतंय. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. तसंच कैलासवासी देवानंद पद्माकर घरत यांच्या स्मरणार्थ तुषार घरत सरावली यांच्या माध्यमातून ही 3,333 एवढी रक्कम या स्पर्धेकरता येते. या दोन्ही मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद मानतो. अतिथी या मंचावर येत आहेत आणि स्पर्धाची जी भव्य दिव्यता आहे ना ती पाहून या स्पर्धेला आणखी चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्याकरता जे आर्थिक सहकार्य देत आहेत त्या सर्वांचा आम्ही धन्यवाद मानतो. ग्राउंड स्टाफ सागर आपण कुठे असतील तर या ग्राउंड स्टाफ सागर. त्यानंतर टेंभोडे गावातून एक व्यक्तिमत्व इथे हजर आहे. टेंभोडे गावचं अनमोल रत्न आपण म्हणायला हरकत नाही. पालघर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, माफ करा माजी नगरसेवक जितेंद्र पामाळे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तसेच त्यांच्या समवेत विनयजी किनी साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. ऑनगोईंग मॅच तीही महत्वाची आहे. सध्या धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावर 5 धावा आहेत. ओव्हर जर आपण पाहिलं तर 2चा खेळ संपलाय. संकुचित हा विचार केला नसेल टीमनं की एवढी बिकट परिस्थिती आम्हाला क्वालिफायच्या मॅच मध्ये सहन करावी लागेल. ओव्हर नंबर 3 करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गार्गेश आलाय. आदरणीय राजन पाटील उमरोळीवरून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. वळूया मॅच कडे. गार्गेशचा हा बॉल तिथे निर्धावच्या स्वरूपानं या स्पर्धेतला हायेस्ट विकेट टेकर गोलंदाज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि का आहे ते त्यानं याआधीच सिद्ध करून दाखवलंय. तो सध्या गोलंदाजी करतोय. यावेळेस खेचून मारलंय, फेकून दिलंय बॉलला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. दर्जेदार स्ट्रोक, षटकार 6. हॅलो चेक. चला वळूया आपण पुन्हा एकदा स्वागत सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत एक दानशूर व्यक्तिमत्व, जीबीएम ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष तसेच बहुजन विकास आघाडीचे उत्कृष्ट कार्यकर्ते सन्माननीय मयूरजी कुडू सर या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून मंडळाला रोख रक्कम रुपये 3,333 हा ज्यांचा लकी नंबर आहे 43 या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान मी आमंत्रित करतोय. संदेशजी पाटील घाटीम, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मयूरजी कुडू यांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. मयूरजी कुडू आपण पाहतोय माऊली हॉटेल, एक आगरी कट्टा सिरसाड नाक्यावरतील अगदी खमंग रुचकर जेवण ज्यांच्या माध्यमातून ही सेवा आपल्यापर्यंत पुरवली जाते असे माऊली हॉटेलचे मालक सन्माननीय मयूरजी कुडू यांचा यथोचित सन्मान या आगरी प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये होताना आपण पाहतोय. संदेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय.
तसेच या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय दिवाकरजी पाटील साहेब सरपाडा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांना मी आमंत्रित करतो. या दिवाकरजी पाटील साहेब सरपाडा त्यांचा यथोचित सन्मान मी सचिन किनी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दिवाकरजी पाटील यांचा यथोचित सन्मान करावा. सन्माननीय दिवाकरजी पाटील सरपाडा यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होईल. तसेच आपण पाहतोय प्रभाकरजी पाटील सरपाडा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल सचिन किनी यांच्या शुभ हस्ते. प्रभाकर पाटील आपणास सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. प्रभाकरजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य होते, मंडळ ऋणी आहे. तसे दिवाकरजी पाटील सरपाडा यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. तसेच आपण पाहतोय आग्री समाजोन्नती मंडळाचे सन्माननीय प्रकाशजी पाटील, राजारामजी केनी, अरुणजी केनी, प्रदीपजी कुडू, हरेश्वरजी वझे, नरसुभाऊ पाटील, त्यानंतर सुदाम कुडू हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय. चांदीप गटातील हे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होताना पाहतोय आणि त्यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती विराजित होऊन या क्रिकेटचा अगदी मनमुराद आनंद घ्यावा. कॅच तिथे टिपला गेला, मात्र हा कॅच लगान पिक्चरची आठवण करून देणारा होता. अगदी लगान पिक्चर मध्ये जसा झेल टिपला गेला होता ना, अगदी तसाच झेल इथे टिपला गेला. कॅच घेतल्यानंतर जो पाय आहे त्याच्या पायाची टाच ती बाउंड्री रोफवर पडली आणि तिथे षटकाराचा इशारा आला. हे 2 षटकार खूप निर्णायक आहेत. हे 2 षटकार 3 मला वाटतं एक आपण मध्ये सत्कार सुरू होता त्यामुळे मिस केलाय. 3 षटकार खूप महत्वाचे आहेत, ज्यामुळे आता 8 ची सरासरी धावफलकावर पाहायला मिळाली आहे. तन्मयकडे जी गुणवत्ता आहे ती मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय, तुषारकडे जी गुणवत्ता आहे ती मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. या दोन्ही खेळाडूंना चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. किमान 35 या दोघांना मैदानाच्या आतमध्ये भागीदारीच्या माध्यमातून जोडावे लागतील. मनोज सर, जरी मॅच जिंकायची आहे तर मग तुम्हाला इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये फलंदाजी करावी लागेल. मी तर कौतुक करेन तन्मयचं, ज्या अनुषंगाने फलंदाजी केली. 6 चेंडूमध्ये 13 धावा. थोडा वेळ आपण विश्रांती घेऊया आणि स्वागत सन्मान खूप बाकी आहे, आपण त्याकडे वळूया. सन्माननीय प्रभाकरजी पाटील सरपाडा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचा यथोचित सन्मान किशोरजी वझे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. तसेच आदरणीय सन्माननीय दिलीपजी घरत उमरोळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान किशोरजी वझे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. सन्माननीय दिलीपजी घरत उमरोळी. हॅलो, दिलीपजी घरत उमरोळी यांचा यथोचित सन्मान किशोरजी वझे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा. तसेच रुपेश कुडू नवसई यांचा सुद्धा यथोचित सन्मान किशोरजी वझे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. रुपेश कुडू नवसई. तसेच आपण या मुख्य मंचावरती पाहतोय चला या ठिकाणी उपस्थित आहेत शिवसंग्राम ग्रुप प्रतिष्ठान माकणे यांचे संस्थापक सन्माननीय आनंदजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच त्यांचे संपूर्ण टीम चिन्मय घरत, जितेश तरे, दत्तात्रय कुडू, संदेश पाटील, नवीन घरत, तुषार घरत, तसेच हरेश काठे, प्रणय तरे, जयेश पाटील, होल टीम आणि या शिवसंग्राम ग्रुप प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय आनंदजी तरे साहेब एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, तसेच ज्यांच्या माध्यमातून गावामध्ये सुरक्षितता ही गोष्ट लक्षात घेऊन 3 लाखाचे CCTV कॅमेरे ज्यांच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत असे आनंदजी तरे.
तसेच दुसऱ्या क्रमांकाचं चषक ज्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे असे संस्थापक आनंदजी तरे शिवसंग्राम ग्रुप प्रतिष्ठान माकणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी देवानंदजी वजे आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय आनंदजी तरे साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करावा। समवेत त्यांची संपूर्ण टीम आपण पाहणार आहोत। शिवसंग्राम ग्रुप प्रतिष्ठान माकणे आनंदजी तरे, जोरदार टाळ्या होत्यात। या सामाजिक कार्यामध्ये अगदी सचोटीने पुढे असणारे एक दानशूर व्यक्तिमत्व शिवसंग्राम ग्रुप प्रतिष्ठान माकणेचे विद्यमान आपण संस्थापक अध्यक्ष पाहतोय आनंदजी तरे साहेबांचा यथोचित सन्मान होताना। वेलकम वेलकम, शुभ सन्मान, शुभ स्वागत। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। आणि या मुख्य मंचावरती विराजित असलेले टेंबोडे गावातील अनमोल रत्न जितेंद्रजी पामाळे या ठिकाणी उपस्थित आहेत। जितेंद्रजी पामाळे यांचं स्वागत सन्माननीय कल्पेशजी कडू यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। जितेंद्रजी पामाळे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी उपाध्यक्ष कल्पेश कडू यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय। हॅलो, जितेंद्रजी पामाळे ज्यांच्या माध्यमातून या जितेंद्रजी पामाळे आणि राधा पामाळे यांच्या माध्यमातून या आगरी प्रीमियर लीग पर्व 8 साठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झाले। जोरदार टाळ्या होत्यात। आर्थिक निधी ज्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे जितेंद्रजी पामाळे यांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय। तसेच त्यांच्या समवेत जोडलेले टेंबोडे गावातील आणखी एक रत्न विनयजी किनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। विनयजी किनी यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आपणास प्राप्त झालेलं आहे। मी वैभवजी घरत आपणास विनंती करेन की आपण विनय किनी साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा। या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय दिलीपजी घरत उंबरोळी यांच्याकडनं 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे। सन्माननीय दिलीपजी घरत उंबरोळी आपलं मनपूर्वक धन्यवाद। आतमध्ये सध्या जर आपण पाहिलं तर परिस्थिती पुन्हा एकदा बिकट व्हायला लागली, जी मधल्या काळात अशी वाटत होती की रन्स धावफलकावर येत आहेत। सध्याची परिस्थिती धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा धावफलकावर आहेत। विकेटचं पतन जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 विकेट्स गेल्यात आणि ओव्हरचा जर खेळ आपण पाहिला तर 4 ओव्हरचा खेळ संपलाय। 4 ओव्हर नंतर 26 4 विकेटच्या पतनानंतर फलंदाजांना रन्स करणं मैदानाच्या आतनं खूप कठीण जात आहे। हे कठीण जाणं परवडणार नाहीये, कारण या मॅच मध्ये तुम्हाला जर जिंकायचं आहे, तुम्हाला जर चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतनं दाखवायचा आहे तर इथे हॅलो, आदरणीय सन्माननीय तुषारजी घरत सरावली या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचा यथोचित सन्मान मी संदेश पाटील कल्पेशजी कडून आपणास विनंती करतो की आपण तुषारजी घरत सरावली यांचा यथोचित सन्मान करावा, ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 3,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या आगरी प्रीमियर लीग साठी प्राप्त झालेलं आहे। सन्माननीय तुषारजी घरत यांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय। तुषारजी घरत यांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय। वेलकम सर, शुभ स्वागत। आणि या ठिकाणी आपण पाहतो मंचावरून रजा घेताना विद्यमान सरपंच भाताणे ग्रामपंचायत सन्माननीय हितेजी नाना बाळगा ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 5,555 आर्थिक सहाय्य प्राप्त झाले। तसे जीबीएम ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष मयूरजी कडू ज्यांच्या माध्यमातून 3,333 रुपये प्राप्त झालेले आहेत। तसेच आपण पाहतो या मंचावरती विराजित होताना अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। चांदीप गटातून सर्व आगरी समाज उन्नती मंडळाचे सर्व सन्माननीय मान्यवर यांचं एकत्रितपणे स्वागत आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मी देवानंदजी वजे आपणास विनंती करतो की आपण या सर्व चांदीप गटातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा। या प्रकाशजी पाटील, हरेश्वरजी वजे, नरसुभाऊ पाटील, सुदाम कुडू, तसेच आपण पाहतो राजारामजी केनी, प्रदीपजी कुडू आणि अरुणजी केनी या सर्वांना एकत्रितपणे मी आमंत्रित करतोय। ही एकी आहे, ही एकजूट आहे आणि ही एकजूट या ठिकाणी प्रदर्शित होताना आपण पाहतोय। या सर्वांचं यथोचित सन्मान या ठिकाणी अध्यक्ष साहेब देवानंदजी वजे यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय।
चांदेप गटातील या सर्वांचं यथोचित स्वागत सन्मान एकत्रितरित्या या ठिकाणी होताना आपण पाहतोय। सुदामजी कडून नवसई, प्रकाशजी पाटील शिवनसई, हरेश्वरजी वजे चांदेप, नरसुभाऊ पाटील खानिवडे, राजाराम किणी खराटतारा, तसेच प्रदीपजी कडू खराटतारा आणि अरुणजी किणी खराटतारा एकत्रितपणे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि मान्यवरांना विनंती असेल की आपण विराजित व्हा या मुख्य मंचावरती आणि मनमुराद मनसोक्त अगदी क्रिकेटचा आपण आनंद घ्यावा। चला वळूया आपण मनोजजी पाटील आणि अक्षय पांडव सरांकडे। सौरभ वजे काय जबरदस्त मात्र पहिलं षटक हाताळलं होतं, परंतु इथे आपण बघतोय तन्मय घरत हा खेळाडू आहे आणि आग ओकायला सुरुवात केलेली आहे आणि करावीच लागेल, कारण उर्वरित 11 चेंडू आहेत फक्त तुमच्याकडे। आणि साहिल कुडू, आपणास नम्र विनंती आहे, साहिल राजेंद्र कुडू बहाडोली, आपण या प्लीज। या वेळेला सुरेख अप्रतिम फटका बघायला मिळतोय, परंतु काय दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळते अक्षय सर। निश्चित लाजवाब एफर्ट, 100% एफर्ट तिथे आपण पाहिलं, 100% समर्पण ते मैदानाच्या आतमध्ये आहे। तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जावी असे तिथे जे प्रेक्षक बसले त्यांच्याकडनं दर्शवलं गेले। बघूया तिसरे पंच काय निर्णय देतील। मात्र तत्पूर्वी शिवसंघर्ष प्रतिष्ठान माकणे या मंचावर त्यांचे सर्व प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ही आगरी प्रीमियर लीग स्पर्धा यशस्वी व्हावी याकरता 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते। मी शिवसंघर्ष प्रतिष्ठान माकणे यांचा मनपूर्वक धन्यवाद मानतो की आपण हे आर्थिक सहकार्य केलंय। तर नंतर प्रदीप शांताराम कुडू खरटतारा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय, त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद। तिसरे पंच काय डिसिजन देतील याकडे थोडंसं लक्ष आपल्याला द्यायचं। आशुतोष व्यवहारे सध्या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि बघूया आशुतोष व्यवहारे यांच्या माध्यमातून काय डिसिजन येतं। पहिल्या बॉलवर बाउंड्री जरूर आली आहे, या बॉलवर जर षटकार तिथे आला तर 36 पर्यंत जाईल, मात्र जर विकेट आली तर पडझड ती सेफ होतं ते तिथे आपल्याला पाहायचंय। राजारामजी किणी खराटतारा यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता येते। धन्यवाद राजारामजी किणी साहेब। तर खूपच छान क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं आणि सुरेख अप्रतिम चेंडूला अडवलं गेलं, फक्त 2 धावा येतील। तसंच सन्माननीय हरेश्वरजी वजे साहेब चांदीप गावचं हे ग्रामस्थ ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येथे या मंडळाला येते। धन्यवाद हरेश्वरजी वजे, चांदीप गावचं हे व्यक्तिमत्व आहे। आदरणीय प्रकाश पाटील साहेब आगरवाडीवरून येथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आम्ही वेलकम करतोय। सध्या मैदानामध्ये खूप चांगला खेळ सुरू आहे। 32 धावा, 4 विकेटचं पतन, 4.2 षटकाचा खेळ संपलाय। सौरभ गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, तन्मय घरत 10 बॉल फेस केलेत, 20 वर बॅटिंग करतोय। आदरणीय नरसू पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, माजी उपसरपंच ग्रामपंचायत। सन्माननीय नरसू मोरेश्वर पाटील साहेब खानिवडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते। सन्माननीय नरसू पाटील साहेब आपला मनपूर्वक धन्यवाद। तर नरसू पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि ते आपलं मनोगत व्यक्त करतात या स्पर्धेच्या माध्यमातून। तर मी विनंती करेन सरांना। गेले 8 वर्षापासून आगरी प्रीमियर लीग अगदी तरुणांना आणि युवकांना लाजवेल, सर्वांना लाजवेल असं जी आपली प्रीमियर लीग स्पर्धा चालू होत आहे आणि आपल्या समाजातून आगरी समाज उन्नती मंडळाच्या समाजातून आपली जी सगळी तरुण पिढी आहे, खेळकर वृत्ती म्हणून खेळणारी जी मंडळी आहे आणि सांघिक खेळ खेळत असताना प्रत्येक गावचे तर एक उत्कृष्ट खेळाडू चांगले त्याच्यातले निर्माण होतात आणि त्याच्याबरोबर एक असं स्पर्धेमधून ज्या आयोजकांनी अगदी देवाभाऊ असतील, आमचे किशोर साखरे, योगेश, जी सगळी मंडळी आहे ह्या खेळासाठी अगदी खूप तळमळीने जे कामं करतात त्या आणि त्यांचं अगदी व्यवस्थापन बघल्यानंतर इतर समाजाचा जो
प्रत्येक समाजाचा लेखाजोखा असतो, तो या लेखाजोखामधून एक आपला आगरी समाज अगदी तलागालात कसा पुढे जाईल आणि चांगलं भवितव्य घडवता येतील. बरेचसे खेळाडू आपल्यामधून चांगले निर्माण होतात प्रत्येक खेळामध्ये, कोणी धावण्यामधून. कालच परवा आपली बहाडुलची मुलगी वैदेही कुडू अगदी आपल्या बोईसर कला क्रीडामध्ये प्रावीण्य मिळवून आणि गोल्डन चॅम्पियन झाली. तशीच आमच्या वसई कला क्रीडामध्ये आमची खानिवडे इथली जी योगेश मुलगी तीही अगदी आता ती पुढे जाते. कारण बघा ना, प्रत्येक तर असं जे उत्कृष्ट खेळाडू जे आहेत ते जेणेकरून त्यांचा थोडासा सन्मान होणं गरजेचं असते. आगरी समाज उन्नती मंडळाकडून समाजाचा बऱ्याचशा शैक्षणिकदृष्ट्या आणि खेळाडू वृत्त्यांचा, क्रीडा स्पर्धांचा वेळोवेळी त्यांचं कौतुक केलं जाते. पण गेले 2-4 वर्षापासून आगरी समाज उन्नती मंडळाचं थोड्याशा अडचणी आल्यामुळे आणि समाज व्यवस्था अगदी पुढे कमी पडते. तर अशी गावोगावी जी स्पर्धा होत असताना गटागटातून त्याचा उहापोह जर झाला तर जे आपले खेळाडू आणि शैक्षणिकदृष्ट्या जे पुढे झालेले आहेत त्यांचा कुठेतरी चांगला उहापोह व्हावत आहेत. मी एक आगरी समाजाचा उपाध्यक्ष म्हणून असं माझ्या मनामध्ये नेहमी तर गटागटातूून थोडंसं आपल्या तरुणांना शैक्षणिकदृष्ट्या जे क्रीडा स्पर्धा आहेत त्यांचा आणि सामाजिक सेवेमध्ये जे कामं करतात त्यांचा यथोचित सन्मान व्हायला पाहिजे अशी खंत पण आहे. पण हो पाहत आहे तर आताच अगदी येणाऱ्या काही दिवसामध्ये आगरी समाज उन्नती मंडळाची विशेष सभा ठेवली जाईल आणि त्याच्यातून काही गोष्टी केल्या जातील. तत्पूर्वी आलेली अडचण आहे ती आता आपण त्या अडचणीच्या पुढे जात आहोत. कारण जी एक मागे एक व्हॉट्सअपवर असा एक विषय आला होता, त्या विषयाला जरा धरून सांगतोय की आपली जी एक आपण जे सांगतो ना आपलं डिलीट झालेला कार्यक्रम आहे तर तो डिलीट न होताना पुढे त्याची पूर्तता चालू झालेली आहे. अशासाठी सांगतो की मी उपाध्यक्ष म्हणून मला जी माहिती आहे ती तुम्हाला सर्वांना इथं माहिती असावी. पण व्हॉट्सअपवर जास्त न बोलता प्रत्यक्षात आपण त्या गोष्टी करत आहोत आणि ते कार्यरत चालू आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट येईल आणि एक चांगली स्पर्धा चांगली होत असताना गटागटामध्ये याचं आयोजन होईल आणि प्रत्येक वेळी गटागटामधून हे खेळवले जाते. याचं खूप कौतुक म्हणजे जसं सपाले गट, पारगाव गट, बहाडोली गट आणि उमरोली गट म्हणजे चांदीप गट अशा गटातून होते. तशा गटाकडून चांगल्या पद्धतीने अगदी सर्वांचा सन्मान केला जातो. तसंच गटावले आणि ठरवलेलं आहे आयोजकांनी, त्याला मी त्यांचं आभार पण मानेन आणि चांगलं होऊ द्या. जय हिंद, जय महाराज, जय आगरी. थँक्यू, धन्यवाद सर. आणि एक आता आम्ही आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक आपणास नम्र विनंती करतोय. सर, आपले खेळाडू खूप पुढे चाललेले आहेत तर आगरी समाज उन्नती मंडळाचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. आगरी प्रीमियर लीग आपण या खेळाडूंचा सत्कार तर करतोच, क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळामध्ये जे खेळाडू, परंतु आगरी समाजाचं जेव्हा अधिवेशन होतं ना त्या अधिवेशनामध्ये या खेळाडूंचा सत्कार झाला पाहिजे, या खेळाडूंना सन्मानित केलं पाहिजे. तसेच एक आपण आगरी भूषण हा पुरस्कार सुद्धा चालू करावा येत्या अधिवेशनापासून, अशी आपणास आमची नम्र विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. कारण खूप खेळाडू आपल्या समाजाचं नाव आता महाराष्ट्रात राज्य पातळीवर जात आहे, राष्ट्रीय पातळीवर जायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या याची दखल घ्या तुम्ही, फक्त एवढीच आपणास नम्र विनंती करतोय. सध्या जर आपण पाहिलं तर 52 धावा, 4 विकेटचं बदन, 5 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. या दरम्यान एक चांगला बॉल लॉंग स्टॉप कडे चाललाय, बॉल निघून जाईल सीमा रेषा पार, चौकार. आपल्या या स्पर्धेकरता धन्यवाद बँड पथक. या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता सुदाम कुडू नवसई यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते. धन्यवाद सन्माननीय सुदामजी कुडू नवसई. तदनंतर सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब शिवनसई यांच्या माध्यमातून 2100 म्हणजे 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते, त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. तसेच आगरी समाज उन्नती मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही एक सांगू इच्छितो की या आगरी प्रीमियर लीग 2025 चे अध्यक्ष आदरणीय देवानंदजी वजे साहेब आणि त्यांची पूर्ण टीम आहे, या टीम कडून आम्ही सूचित करू इच्छितो की जी काही मदत तुम्हाला लागेल आगरी समाजोन्नती मंडळाला ती आम्ही APLच्या माध्यमातून पुरेपूर करण्याचा प्रयत्न करू, अशी आम्ही आपणास आश्वासन देतो. धन्यवाद. निश्चित समाज पुढे जावा, समाजाची चांगली कामं व्हावी याकरता निश्चित हे वेलफेअर असोसिएशन आपल्या सोबत असेल अशी ग्वाही दिली आहे. 57 धावा या राफलकावर आहेत, 4 विकेटचं पतन झालंय, 5.2 षटकाचा खेळ संपलाय. अजूनही या ओव्हर मधल्या 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 4 बॉल नंतर हा डाव संपलेला आपल्याला पाहायला मिळेल. बघूया या 4 बॉल मध्ये कशा पद्धतीचा खेळ होतोय.
आदरणीय गौरवजी तरे साहेब यांनी या मैदान बनवण्यासाठी 3 दिवस आपला JCB विनामूल्य दिला होता. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज म्हणून इथे सायकल देण्यात आलेली आहे त्यांच्याकडून. तर मी विनंती करतोय गौरवजी तरे साहेबांना की आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. GT दादा. निश्चित GT दादा यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलंय. बायसिकल जी आपण मुख्य मंचाच्या समोर पाहतोय जी त्यांनीच आपल्याला स्पॉन्सर केली आहे. त्याचबरोबर मी विनंती करतोय ग्राउंड स्टाफ सागर आपण लगेचच मुख्य मंचाच्या समोर यायचंय. इथे विकेट आली आहे, माघारी परतावं लागलं बॅटरला. विहा 11 भामटपाळा आणि यंगस्टार टेंबोडे या दोन टीम मध्ये ही मॅच आहे. विहा 11 असं वाटत होतं खूप बॅकफुटला आहे की काय, मात्र अचानक सुस्थिती निर्माण झाली आहे. 57 धावा 5 विकेटच्या पत्त्यानंतर 5.3 षटकाचा खेळ संपलाय. कारण तन्मयने जी 14 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी केली ना, त्या खेळीच्या जोरावर या 57 धावा बघायला मिळतात. कारण गार्गेश आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. त्या गोलंदाजा विरुद्ध अटॅक केला तन्मयने. इथे मात्र उडवलाय बॉलला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे प्रेक्षक बनेल. बॉल निघून जाईल प्रांगणाबाहेर. दर्जेदार स्ट्रोक मध्ये षटकार. निर्णायक क्षणी हा निर्णायक षटकार आलाय. अप्रतिम फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. मध्ये मध्ये डीजेलाही थोडी थोडी संधी देऊ आपण बँड बरोबर. प्रेक्षकांचं मनोरंजन तेही महत्वाचं आहे. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका तिथे जर आपण पाहिला तर एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. डबल करता प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे सुरक्षित तेनं इथे कंप्लीट झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुस्थिती 65 ऑन बोर्ड. 65 पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स होत्या फक्त 5 आणि त्यानंतरच्या जवळपास 23 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 60 धावा या धाफलकावर जोडल्यात. पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा बॉल जो प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया शेवटचा बॉल. हा बॉल मिस केला आडव्या पट्ट्याने अक्रॉस द बॅट न जिथे खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल चोरण्याचा प्रयत्न आहे मात्र तिथे मिळेल विकेट. 65 धावांवर हा डाव आटोपलाय. 66 धावसंख्येचं लक्ष्य आहे. या पुढच्या मॅचच्या टॉस कडे जाणार आहोत. मात्र टॉस कडे जाण्याआधी आपण परेश सरांकडे जाऊया आणि टॉस बॉक्स मध्ये आपल्या सोबत असतील. हॅलो ठीक चेक. या मुख्य मंचावरती विराजित आहेत आदरणीय सन्माननीय प्रकाशजी गावड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विक्रमजी घरत आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रकाशजी गावड साहेबांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. तसेच आगरी समाज उन्नती मंडळ चांदीप गटातील सर्व सन्माननीय कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले. तसे आपण पाहिलं ग्रामविकास शिक्षण संस्था खानवडीचे विद्यमान अध्यक्ष यांचे सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. सुदामजी कुडू यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतोय. प्रकाशजी पाटील आपले सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच प्रदीपजी कुडू तसेच अरुणजी केणी आणि आत्ताच अगदी सांगितल्याप्रमाणे की एक साथ दिली आणि त्या साधेला प्रतिसाद मात्र आपण लगेच पाहिला. साथ दिली मनोज पाटील यांच्या माध्यमातून की एक समाजभूषण आगरी समाजभूषण असा अवॉर्ड असावा आणि त्या साधेला लगेच प्रतिसाद आपण पाहिला की उपाध्यक्ष नरसुभाऊ पाटील यांच्या माध्यमातून लगेच डिक्लेअर केलं की या वर्षी होणाऱ्या संमेलनामध्ये मात्र आगरी समाजभूषण हा अवॉर्ड आपल्या समाज बांधवांपर्यंत तो पोहोचवला जाईल. चला कर्णधार या GT 11 आणि तांसा किंग दोन्ही संघाचे कर्णधार याने टॉस बॉक्स मध्ये यायचंय. डीजे ऑपरेटर एक बर्थडेचं गाणं तयार ठेवा. फक्त वाढदिवसाचं एक सॉन्ग तयार ठेवा. चला साहिल कुडू आपण यायचं आहे. साहिल राजेंद्र कुडू बहाडोली. दीपेश खंडे आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय आणि इथे वाढदिवसाचं सेलिब्रेशन आणि त्यानंतर टॉस सुद्धा आपल्याला करायचा आहे. आज खूप सारे मान्यवर पाहुणे आपल्या सोबत या स्पर्धेच्या निमित्तानं जोडतायत त्यामुळे थोडासा व्यत्यय तो मॅच मध्ये येतोय. मात्र ह्या सर्वांना सांभाळून आपल्याला आजचा दिवस कंप्लीट करावा लागेल. चला टॉस बॉक्स मध्ये एलिमिनेटर या मॅच करता दोन्ही संघ आपल्याला जॉईंट व्हायचंय.
विनंती करतोय दोन्ही कॅप्टन्स बघा, दोन्ही कॅप्टन आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. अगदी खांद्यात हात टाकून दोन्ही कॅप्टन्स येत आहेत. ही मैत्रीपूर्ण लढत आहे, कारण आगरी प्रीमियर लीग आपण खेळतोय. आगरी समाजातीलच सर्व खेळाडू एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत आणि त्यामुळेच हे दोन्हीही कॅप्टन, एका बाजूला मोहित आणि एका बाजूला चेतन, असे दोन कॅप्टन आपण टॉस बॉक्स कडे येताना पाहताय. आणि तिथे टॉस केला जाईल, नाणेफेक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि ही नाणेफेक हॅलो शुभम याली, शुभम पाटील सफाळे या खेळाडूसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये गौरव तरे माकणे यांच्याकडून, जीटी दादा यांच्याकडून आणि लगातार 3 षटकार मारले तर 5551 रुपयांचं कॅश प्राइज मिळेल शुभम पाटील हॅली यासाठी. डीजे नका, डीजे लावू नका प्लीज. वन टू थ्री स्टार्ट. पुन्हा एकदा साहिलला आगरी प्रीमियर लीग 2025 कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना असेल आणि वाढदिवसाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. टॉस आपण इथे करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आहेत सन्माननीय भगवानजी पाटील साखरे येथून आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिले. त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा टॉस इथे संपन्न केला जाईल. MH47AG9903 ही गाडी कोणाची असेल तर थोडी बाजूला करा, कारण आपल्या गाडीमुळे दुसऱ्या गाड्या निघत नाहीत. MH47AG9903 इथे कॉइन स्पिन केला जाईल. इथे 2025 असा कॉल दिला होता आणि तो आलाय. इथे काय निर्णय असेल तेवढंच विचारलं जाईल, कारण मॅच सुरू. क्षेत्ररक्षण करू आम्ही. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. इथे टॉस झालाय आणि टॉस जिंकून GT11 माकडे या टीमने निर्णय घेतलाय पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आदरणीय सन्माननीय प्रकाशजी गावड आगरवाडी यांच्याकडून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आगरी प्रीमियर लीगच्या 8व्या हंगामासाठी लाभलेलं आहे. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू काय जबरदस्त पिचिंग बघायला मिळालंय. सुशांत किनी ब्रँड ऑफ भामटपाडा याच्या माध्यमातून आदरणीय भगवानजी पाटील साखरे यांच्या माध्यमातून जर मैदानाबाहेर झेल परिपूर्ण केला प्रेक्षकांनी तर 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पंच दर्शवतायत नो बॉल, खराब चेंडू आणि त्या समवेत चौकार. विमर 1 चा इशारा या ठिकाणी दर्शवला जातोय. 5 धावा या चेंडूवर आपण पाहू शकतायत. जबरदस्त फटका. विनायक पाटील अर्थातच बाबू या नावाने ज्याला प्रचंड प्रेम मिळालं ते टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये आणि त्याच्या बॅटमधून हा फटका आलाय. समवेत फ्री हिट चे संकेत देखील दर्शवले गेलेत. 2007च्या कॅलेंडर इयर पासून फ्री हिटचा नियम जो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रूढ करण्यात आला आणि तोच आता एकंदरीत चेंडू मैदानाच्या आतमध्ये खूप छान पद्धतीने यावेळेस मात्र जबरदस्त वेगवान शीघ्र गतीने हाताळलेला चेंडू. सुशांत केनी सुपरस्टार आयकॉन म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते आणि येथून
खराब चेंडूनंतर एक डॉट डिलिव्हरी रिलीज करून पुन्हा एकदा स्वतःचा क्लास दर्शवत असताना पाहायला मिळतोय. 5 धावा फलकावर, 3 चेंडू फेकून झालेत. काय गोलंदाजी होते. लेझर गाइडेड यॉर्कर पाहायला मिळत आहेत सुशांत किनीच्या माध्यमातून. जसप्रीत बुमराची प्रॉपर आठवण करून देणारा हे चेंडू मात्र अद्वितीय स्वरूपात आपण पाहू शकतायत सुशांत किनीच्या माध्यमातून. IPL 2019 मध्ये थंगार असून नटराजनला आपण पाहिलं होतं सर्वाधिक यॉर्क लेनचे चेंडू त्याने हाताळले आणि भामट पाड्याचा ब्रँड सुशांत किनी काय गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूवर यॉर्क लेंथचा प्रयत्न राहिलाय या षटकामध्ये. अटॅकिंग अप्रोच यावेळेस मात्र आपण पाहू शकता ऑन साइडला जबरदस्त चेंडूला भिरकावून दिलाय विनायक पाटीलच्या बॅट मधून. आगरी प्रीमियर लीग चौकार, 4 धावा, ग्रेट शॉट. यॉर्करच्या टेम्पटेशन मध्ये फुलटॉस पडला आणि त्याचा फायदा उचलला फलंदाजाने. पंच काय सांगतायत. येथून मात्र पुन्हा एकदा बाउंड्री चेक करण्याकरिता रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. एक्झॅक्टली चौकार आहे की मग षटकार हे अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल ऑफिशियलच्या माध्यमातून. चौकार आहे. थर्ड अंपायरचा इशारा ठिकाणी पोहोचला गेलाय. पूर्णपणे अटॅकिंग बॉलिंग सुशांत किनीने या षटकामध्ये प्रत्येक चेंडूवर यॉर्क लेंथ करिता प्रयत्न मात्र दाखवलाय. जबरदस्त. त्याला ठाऊक आहे की जर जिंकायचं असेल या सामन्यामध्ये तर या A1 जोडीला ब्रेक करणं हे अतिशय महत्वाचं आहे. हॅलो, या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत सफाळे स्टेशनचे स्टेशन मास्टर चुन्नीलाल अग्रेसर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मनीषजी गावड आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय स्टेशन मास्टर सफाळे यांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. MH47 AG9903 स्विफ्ट धारक आपल्या गाडीमुळे बऱ्याच प्रेक्षकांना आणि मान्यवरांना व्यत्यय येतोय. कृपया करून आपली गाडी जी आहे ती बाजूला पार्क करावी ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. मेगा स्क्रीनवर स्वागत सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय मनीषजी गावड यांच्या शुभ हस्ते. अतिशय सुंदर असे दृश्य आपण पाहतोय. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर. 9 अंकावर पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण झालाय. 66 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. एका बाजूने शुभम पाटील हॅली सारखा खेळाडू मातब्बर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 5 ते 6 वर्ष आपण मागे गेलो तर ब्लॅकबर्ड सफाळे या संघाकडून संपूर्ण पालघर डिस्ट्रिक्ट क्रिकेटमध्ये व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये मैदान गाजविणारा फलंदाज म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते. त्याच्या साथीने न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय निहीर पाटील. टेंबोडे गावातून बिलॉंग करणारा एक कलात्मक फलंदाज. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि 1 विकेट अशी स्थिती आपण पाहिलंय. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आगरी प्रीमियर लीग 2025च्या या 8व्या हंगामामध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा पाहायला मिळते. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर साईश ठाकूर. फक्त चेंडूला फ्लिक केलं. ऑन साइडला गौरव पाटील त्या ठिकाणी तैनात. सुंदर स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तत्पूर्वी सिंगल मात्र इझिली डन होते. आमच्या दिग्गज मान्यवरांचं शुभ आगमन बँड पथकाच्या सहाय्याने आपण पाहतोय. चांगली सुरुवात झाली खरं तर. जोपर्यंत शुभम पाटील हा खेळाडू मैदानावरती आहे तोपर्यंत त्रस्त असतील. गोलंदाज विनायक पाटीलला बाद केल्यानंतर ज्या सुरुवातीची अपेक्षा विहा 11 भामटपाडा या संघाने अपेक्षित केली होती ती सुरुवात झाली. येथून मात्र सातत्य ठेवावं लागेल ते विकेट टेकिंग ॲबिलिटी सहित फलंदाजांना बाद करण्याकरिता. ऑफ साइडला काय जबरदस्त क्रॅकिंग फटका सजवला गेला. चेंडू सरळ निघून जातोय. यंगस्टार टेंबोडे डगआउटच्या स्वागतासाठी चौकार, 4 धावा, ग्रेट शॉट. जबरदस्त फटका आपण पाहू शकलात. अगदी खडे खडे. आदरणीय सन्माननीय निलेश जाधव, कृपेश जाधव आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी प्रथमतः आगरी प्रीमियर लीग पर्व 8च्या वतीने आपलं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर, वेलकम. काय फटका बघायला मिळाला. निहीर पाटील ब्रँड ऑफ टेंबोडेच्या बॅट मधून
विस्मयकारक फटक्याची निवड 14 धावा फलकावर. सुपर मॅच. जो संघ जिंकेल तो थेट अंतिम सामन्याचे दरवाजे ठोठावताना पाहायला मिळेल, कारण हा क्वालिफायरचा सामना दोन बलाढ्य आणि मातब्बर संघांमध्ये. बॉलर साईश फुलटॉस आहे ऑन साइडला, गुडघ्यावरती बॅलन्स करत असताना डीप स्क्वेअर लेग परिक्षेत्राच्या पलीकडे आग्री प्रीमियर लीग चौकार निहीर पाटील. टेम्बोड्याचा ब्रँड फायर होत असताना पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. काही फलंदाजी सुरू आहे. निहीर पाटील एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर एका मोठ्या दिवसामध्ये मोठ्या सामन्यात उभा टाकलाय आणि स्वतःची गुणवत्ता सिद्ध करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 18 या अंकावर जाऊन विसावलंय. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स असं म्हटलं जातं. शब्दांपेक्षा कृती ही सर्वश्रेष्ठ आहे आणि आज माझ्या कारकिर्दीमधील एका महत्वपूर्ण सामन्यात मी खेळतोय ती संपूर्ण जाणीव अगदीच बाळगून निहीर पाटीलचा क्लास मैदानाच्या आतमध्ये. सुपर बॅटिंग. म्हणतात ना की मानवी आयुष्यामध्ये सर्वात प्रभावी टॉनिक कोणतं असेल तर त्याचं नाव आहे जबाबदारी. एकदा का जबाबदारीचं टॉनिक तुम्ही प्यालात की आयुष्यभर तुम्हाला थकवा येत नसतो आणि येथून निहीर पाटीलने सामन्याची सूत्र जणू काय आपल्या हातामध्ये घेतले. जबरदस्त फलंदाजी करतोय. अपस्टमच्या पलीकडे शफर होल खेळण्याचं टेम्पटेशन. येथे मात्र फटका फसलाय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये सुंदर झेल आकाश घराच्या माध्यमातून परिपूर्ण केला जातोय. सरावलीचा हा ब्रँड कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. सुरेख झेल कंप्लीट. आणि म्हणतात ना की ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकते ते सर्वच सोने नसते आणि म्हणूनच प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळणं हे कुठेतरी धोक्याचं ठरलं. निहीर पाटील करिता आकाशचा क्लास मेगा स्क्रीनवर. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. चला वळूया आपण स्वागत सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत भाताणे गावातील एक अनमोल रत्न, JK स्पोर्ट्सचे ओनर, तसेच आपण पाहतोय आज ते दाम्पत्यानिशी या ठिकाणी उपस्थित आहेत. युवा चषक खानवड्याचं ते मैदान आणि कृष्णा लक्ष्मण सातपुते याची जर विकेट जर कोणाला काढायची असेल तर त्यावेळी सर्व प्रतीक्षेत असताना निलेश जाधव यांची फिरकी गोलंदाजी आणि त्यावेळेला त्यांनी काढलेली विकेट आजही त्यांच्या स्मरणात असेल. अशाच आपण निलेश जाधव यांचा या ठिकाणी सन्मान करूया. तसेच त्यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा आहेत स्नेहलताई जाधव. आपणा सुद्धा मी आमंत्रित करतोय. यांचं यथोचित स्वागत सन्मान देवानंदजी वझे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. निलेश जाधव अँड स्नेहलताई जाधव JK स्पोर्ट्सचे जे ओनर आहेत. अगदी आग्रे प्रीमियर लीग प्रत्येक पर्वामध्ये अगदी आवर्जून उपस्थित असणारे हे व्यक्तिमत्व निलेश जाधव आणि स्नेहलताई जाधव यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी APL चे विद्यमान अध्यक्ष देवानंदजी वझे यांच्या शुभ हस्ते होताना पाहतो. जोरदार टाळ्या होत्यात. निलेश जाधव तसेच आपण पाहतोय कृपेश जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. भाताणे गावातील एक अनमोल रत्न निलेश जाधव यांचे बंधू, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी पाहतो. देवानंदजी वझे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. सरळ बॅटचा वापर या ठिकाणी. सुंदर फटका. चेंडू निघून चालतोय तो कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी. चौकार 4 धावा. बघा एक विशेष पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार शुभम पाटील हॅली यांनी परिपूर्ण केले तर गौरव तरे यांच्या माध्यमातून तब्बल 5,551 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. आणि 3 अगदी चेंडूंचा खंड येऊनही 3 षटकार जर परिपूर्ण करतो या इनिंग मध्ये शुभम पाटील तर मिस्टर रोहन यांच्याकडून रोहन पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात 3,000 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही दिग्गज मान्यवरांनी कॅश मात्र आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा केलेले आहे. खऱ्या अर्थाने चिट्टी दादा या नावानेच ज्यांचा दबदबा. चला पाण्याची सुव्यवस्था करा. मुख्य खेळपट्टीवर नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. 24 धावा फलकावर 24 ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. उर्वरित 4 षटकांचा खेळ हा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ग्राउंड स्टॉप. चला मिस्टर सागर, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आपण विनाविलंब
पाण्याची सुव्यवस्था मुख्य खेळपट्टीवरती करून द्यावी ही नम्र विनंती आम्ही करीत आहोत. क्वालिफायरचा सामना दोन संघांमध्ये एका बाजूने आपण पाहू शकतायत यंग स्टार टेंबोडे संघ इन ऍक्शन पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना त्यांच्या विपक्षामध्ये विहा 11 भामटपाडा जे संघ मालक मात्र चर्चेमध्ये राहिले. भामटपाडा संघाच्या माध्यमातून सातत्यपूर्वक जबरदस्त आपल्या संघाला सपोर्ट संजय किनी आणि संघ मालक कसा असावा याचा एक फॉर एक्झाम्पल सेट करण्यात आला आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तर त्यांच्या विपक्षामध्ये यंग स्टार टेंबोडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त प्रदर्शन या देखील संघांचं टेबल टॉपर. चला आपण या मुख्य मंचावरती पाहतोय JK स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आगरी प्रीमियर लीग पर्व 8 साठी मॅन ऑफ द सिरीज साठी ही बॅट प्रदान केली जात आहे. अतिशय सुंदर आणि देखणी बॅट नक्कीच मॅन ऑफ द सिरीजचा जो मानकरी ठरेल त्यांच्यापर्यंत ही पोहोचवली जाईल. JK स्पोर्ट्सचे ओनर आपण पाहतो निलेश जाधव यांच्या माध्यमातून ही बॅट या ठिकाणी प्रदान होताना. चला वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र आपण पाहू शकायत ऑन साइडला जबरदस्त लॉफ्ट केले फटक्याला शुभम पाटील हॅलीच्या बॅट मधून देखणा षटकार. आपण पाहू शकतायत रोहन पाटील सफाळे यांच्याकडून या षटकाराकरिता 1000 रुपयांचं रोख पारितोषिक तसेच GT दादा यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं रोख पारितोषिक या षटकाराकरिता जमा करण्यात आलंय. शुभम पाटील हॅलीकरिता पारितोषिकांचा जबरदस्त वर्षाव. 30 धावा फलकावर 2 गडी गारद. बॉलर तयार सुशांत. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचं टेम्पटेशन येते. फटका तर फसलाय परंतु निर्जन स्थळी नो मॅन लँड झोन मध्ये हा चेंडू जाऊन विसावला. एका क्षणाला धाकधूक वाढली असेल ती यंगस्टार टेंबोडेच्या डगआउट मध्ये परंतु पूर्णतः निर्जन स्थळी हा चेंडू जाऊन आदळला आणि तत्पूर्वी धावफलक 32. आदरणीय सन्माननीय तुषारदादा पामाळे यांच्याकडून आपण पाहू शकताय जर यंगस्टार टेंबोडे संघ या सामन्यामध्ये विजयी होतोय तर ॲक्युरेट 2000 रुपये कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा करण्यात आलेत. 32 धावा. शुभम पाटील जबरदस्त टच मध्ये या सामन्यामध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 9 अंकावर फलंदाजी करतोय. इथे मात्र आपण पाहू शकतायत या सामन्यामधील सर्वात मोठा मोमेंट असू शकतोय कारण बॅटची एज घेतली गेली होती आणि तुषार घरत टुका यांना चकमा देऊन चेंडू मात्र आपण पाहू शकलात शॉट थर्डमॅन परिक्षेत्रामध्ये जाऊन थांबला. खूप मोठा मोमेंट आहे या सामन्यामधला. गतवर्षी विहा 11 भामटपाडा या संघाकडून आपण पाहिलं होतं शुभम पाटील यांचं दर्जेदार प्रदर्शन आणि इतकं ओजस्वी आणि तेजस्वी खेळ त्यांनी दर्शवला की थेट अंतिम सामन्यापर्यंत मजल मारून दिली होती या खेळाडूने. एक सक्सेसफुल फलंदाज कसा असावा याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणून शुभम पाटीलकडे पाहिलं जातं. अष्टपैलू नेतृत्व म्हणून त्याची ओळख. धावांची टोटल आहे फलकावर 33. 33 धावा 2 गडी गारद आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातून 50% टप्पा परिपूर्ण झालेला आहे. अजून देखील विजयासाठी 33 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. उर्वरित स्वरूपातील 20 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. सद्यस्थिती मोमेंटम पूर्णपणे यंगस्टार टेंबोडे संघाच्या बाजूने. बॉलर तयार सुशांत. स्मॅश केला ऑन साइडला. गार्गेश गजानन पाटीलचा फटका मात्र फसलाय. सुंदर झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. नीरज पाटीलच्या माध्यमातून गुड कॅच ऑफ क्वालिटी सरपाड्याचा हा ब्रँड आपण पाहतोय आणि येथून मात्र गार्गेश गजानन पाटीलच्या खेळीस पूर्ण विराम. फुल स्टॉप. आमच्या भूपेश भाईचं नाव. या मागणे गावात गाजते आमच्या भूपेश भाईचं नाव. भूपेश भाईचं नाव गाजते. भूपेश भाईचं नाव. भूपेश भाईचं नाव गाजते. भूपेश भाईचं नाव. वेलकम बॅक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर राजेश खरं त्यांना आपण पाहतोय.
शिवनसईचा हा ब्रँड 40+ मधील एक ऑन बोर्ड 33 धावा फलकावर 3 गडी गारद 3चा आकडा 3 वेळा अगदी स्कोर फलकावरती पाहायला मिळतोय. अशाच रीतीने 3 जून 1965 मध्ये जन्म झाला होता सुलतान ऑफ स्विंग वसीम अक्रमचा, ज्याने या वन डे फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदाच 500 पेक्षा जास्त विकेट्स परिपूर्ण करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावरती केला. राजेश घरत इन ऍक्शन बॉलर सुपरस्टार आयकॉन खेळाडू सुशांत केने या आधीच्या चेंडूवर ज्याने विकेट गारद केले. आवश्यकता आहे या सामन्यामध्ये जिंकण्याकरिता गुच्छामध्ये विकेट्स हे परिपूर्ण करावेच लागतील. प्रदीप दत्तात्रय पाटील यांचं देखील शुभागमन. बहाडोली गावातील एक सुवर्णरत्न आपण यावं, मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून. येथे देखील फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. शॉर्ट लेगचा फिल्डर पुढे सरसावला गेलाय. तत्पूर्वी मात्र मिळते फलंदाजांना. इथून आपण पाहू शकाल ॲक्युरेट शेवटच्या चेंडूवर सिंगल. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे आणि 34 धावा या फलकावर. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी आपण पाहतोय अजून देखील 32 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. जो संघ जिंकणार तो थेट अंतिम सामन्यामध्ये धडक मारताना आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या मुख्य व्यासपीठावर अनेक दिग्गज मान्यवरांची मांदी याळी या ठिकाणी पाहायला मिळते. आगरी प्रीमियर लीग आपण पाहतोय, खूप मोठी स्पर्धा. आज आगरी समाज बांधवांचा हा वर्ल्ड कप म्हणूनच संबोधला जातोय आणि खऱ्या अर्थाने पालघर जिल्ह्यातील मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची अशी स्पर्धा अगदी तुम्हा आम्हा सर्वांच्या नजरेसमोर रंगते अतिशय उच्च श्रेणीय स्वरूपामध्ये. आणि ह्याच आगरी समाजावर अगदी मी स्वतः लिहिलेल्या काही ओळी मात्र तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेन. आगरी समाज अगदी कशा रीतीने वाटचाल करत आलाय इतिहासापासून ती आगरी समाजाची व्याख्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. अगदी या 5 ते 6 दिवसांमध्ये स्पर्धा पाहिल्यानंतर त्या ओळी मला सुचल्या आणि या काव्याच्या स्वरूपामध्ये आगरी समाजाची व्याख्या या षटकानंतर आपण जरूर परिपूर्ण करूया. 34 धावा फलकावर 3 गडी गारद. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. मिस्टर साईश ठाकूर बिरवाडीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग स्टान्सवर राजेश घरात एक 40+ मधील लेजंड खेळाडू. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. चेंडू आणि फळीचा कुठल्याही प्रकारे समन्वय मात्र या ठिकाणी जुळून येत नाहीये. निर्धावच्या स्वरूपामध्ये सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येथून खऱ्या अर्थाने रिक्वायर्ड रन रेट हळूहळू वाढू लागलाय. साईश ठाकूर याने पहिला चेंडू डॉट स्वरूपामध्ये खूप छान पद्धतीने चेंडूंची पिचिंग राहिलंय. चांगलं कंट्रोल दर्शवतायत गोलंदाज. यावेळेस मात्र आपण पाहू शकतायत डीप मधून प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं जात आहे आणि सिंगल डबल वरती सॅटिस्फाईड होण्यास भाग पडतायत फलंदाजांना. धावांची टोटल आहे 35 या अंकावर. जर षटकार येतोय शुभम पाटीलच्या बॅट मधून तर रोहन पाटील सफाळे आणि जिटी दादा माकणे यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपीज कॅश प्राइज दिलं जाईल. आदरणीय सन्माननीय राहुल प्रकाश पाटील टेंबोडे गावचं कोहिनूर रत्न सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब या आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आगरी प्रीमियर लीग. ओहो यावेळेस मात्र आपण पाहू शकतायत हे सेलिब्रेशन बघा साईश ठाकूरचं. त्याला ठाऊक आहे आपण सामन्याला कलाटणी देणारा विकेट आपल्या संघासाठी अर्जित केलेला आहे. कारण येथून शुभम पाटील हॅली जो निघालाय परतीच्या प्रवासाला एक मॅजिकल डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर हलकस नागमणी 1 घेत तुषार गरात यष्टी रक्षकाच्या उंजळीमध्ये विसावणारा हा चेंडू सुंदर झेल आणि साईश ठाकूर बिरवाडीचा ब्रँड जो मात्र गरजलाय मेगा स्क्रीनवर सॉलिड गोलंदाजीचं पृथक्करण. आदरणीय सन्माननीय राहुलजी प्रकाश पाटील टेंबोडे गावचं सुवर्णरत्न आपणास विनंती आहे आपण यावं मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आदरणीय सन्माननीय कामिनी रमेश पाटील पंचायत समिती सदस्य तसेच आगरी समाजोन्नती मंडळाच्या विद्यमान उपाध्यक्ष पारगावचं हे कोहिनूर रत्न ज्यांच्या माध्यमातून तब्बल 1000
111 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी या स्पर्धेकरिता सौजन्य करण्यात आलेला आहे. त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. बॉलर तयार. शॉट ऑफ गुड लेंथ वर चेंडूची पिचिंग आपल्याला पाहायला मिळते. शाहीश ठाकूरने काय षटक हाताळलंय. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण, स्वतःचं कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा उच्च हातोटीने सराईतपणे अमूर्त स्वरूपात परिपूर्ण करत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग, सुपर बॉलिंग, ट्रिमेंडस 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 बॉलिंग, ग्लोरियस, ग्लिटरिंग, हाय क्वालिटी, हाय प्रोफाईल, प्रॉलिफिक गोलंदाजीचं पृथक्करण शाहीश ठाकूरने या षटकामध्ये सामन्याला यू टर्न मिळवून दिलाय. 5 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च केलाय आणि 1 गडी बाद केलाय. काही षटक राहिलंय. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे शाहीश ठाकूर करिता. क्वालिफायरच्या सामन्यामध्ये 6 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च करून 1 गडी गारद केलाय. बिरवाडीचा हा ब्रँड आपण पाहतोय. ग्रेट बॉलिंग सामन्याचं समीकरण. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 31 धावांचं लक्ष्य समोर. शाहीश ठाकूर काय गोलंदाजी केलंय. म्हणतात ना या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येतात जमविशी जपून आपली खेळी. काल करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भोवताली तव झेल घ्यावया जोतो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील ना मित्रा तरच मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो जो तोच इथे जिंकला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. तू ऐकत असता जयघोषांचे नारे. या काल गतीचे नकोच विसरू वारे. फटकार अचूक तू चेंडू या काळाचा. आयुष्य असे जणू डोंगर रे धावांचा. निरंतर आठवण राहील शाहीश ठाकूर तुझी इथल्या कणाकणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. काय भन्नाट गोलंदाजी केली. 6 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च करून सामन्याला कलाटणी मिळवून दिले. आता चेंडू शिल्लक आहेत 12, धावा हव्या आहेत 31. आदरणीय सन्माननीय पंकजदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वामधील एक महान खेळाडू. त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय राहुल प्रकाश पाटील या स्पर्धेचे दाते ज्यांनी तब्बल 5721 रुपये सौजन्य केलेले आहेत. आदरणीय सन्माननीय जय पाटील अगरवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच महोदय यांचं देखील शुभागमन. तसेच आदरणीय सन्माननीय सागरदादा पाटील टेंपोडे गावचं सुवर्ण रत्न. सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आदरणीय निलेश जाधव भाताणे जेके स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर यांच्याकडून आग्री प्रीमियर लीगच्या 8व्या हंगामासाठी 2000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी प्राप्त झालेला आहे. मंडळ जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे शतशः आभार या ठिकाणी व्यक्त करीत आहेत. खूप खूप धन्यवाद. चला वळूयात ऑन गोईंग मॅच कडे जिथे फलकावर 36 आपण पाहतोय. जबरदस्त शाहीश ठाकूरचा जलवा आपण पाहिला ज्याने सामन्याला यू टर्न मिळवून दिलाय. आता सचिन घरात माकण्याचा ब्रँड होम ग्राउंडवर गोलंदाजी करतोय आपल्या संघाकरिता. खोलवर टप्प्याचा चेंडू ही स्पेशालिटी आहे, ही खासियत आहे. सचिन घरत हा गोलंदाज मात्र एक डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणूनच ओळखला गेलाय. स्पर्धेच्या 4थ्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं होतं दुपारच्या सत्रामध्ये 6 चेंडूंमध्ये 14 धावा करून दिल्या नव्हत्या. तोच हा माकणेगावचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन घरत येथून देखील सुंदर स्वरूपामध्ये गोलंदाजीचं हे पृथक्करण. वन्स अगेन वाईट यॉर्क या लाईन अँड लेंथला प्राधान्य देत असताना पाहायला मिळतोय. आकाश घरचा चाणाक्षपणा त्या ठिकाणी फेकी तर परफेक्ट होती. लक्ष नव्हतं यष्टी रक्षकाचा आणि त्याचा परिपाक येथे आपण पाहू शकताय. अतिरिक्त स्वरूपातील काही धावा, समय सूचकतेचा अभाव, प्रसंगावधान थोडंसं खचलं, कॉन्सन्ट्रेशन लूज झालं आणि त्याचाच इम्पॅक्ट आपण पाहिला. येथे धावफलक हलकसं वृद्धिंगत आणि वधारलेल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतं. ऑन बोर्ड 39-39 धावा. काय सामना रंगलाय क्वालिफायरचा अतिशय अटीतटीच्या अवस्थेमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 9, धावा हव्या आहेत 27. यंगस्टार टेंबोडे संघ सध्या थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. कुलवर टप्प्याचा चेंडू काय भन्नाट गोलंदाजी आपण पाहतोय. लेझर गाइडेड यॉर्कर आपण या ठिकाणी अनुभवू शकतायत सचिन घरतच्या माध्यमातून. तर आदरणीय
सदानंददादा मडवी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय की सर आपण मुख्य मंचावर यायचं आहे आणि सोबत त्यांचे जे मित्रपरिवार आहे त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. यावेळेला ऑन साइडला यॉर्क लेनचा प्रयत्न फसला आणि त्याचा मात्र फायदा उचललाय राजेश. या फलंदाजाने चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. ओल्ड इज गोल्ड. उमर 55 की दिल बचपन का टाइगर अभी जिंदा है हे दर्शवणारा षटकार आला आहे राजेश गरजच्या बॅट मधून. व्हॉट अ ग्रेट शॉट. चेंडू शिल्लक आहेत 7. धावा हव्या आहेत 19. यंग स्टार टेंबोडे या संघाला. जबरदस्त हा फटका आपण पाहू शकलात. हॅलो. आणखीन एक तर आदरणीय विशाल पाटील यांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते निहार रमेश पाटील साहेब पारगाव इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. विशाल पाटील सरपडा यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण निहार पाटील पारगाववरून उपस्थित आहेत त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. थँक्यू डीजे थँक्यू. मी विनंती करेन आदरणीय देवानंदजी वजे साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण राहुल प्रकाश पाटील टेंबोडे चिंटू दादा यांचं इथे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय राहुल प्रकाश पाटील टेंबोडे चिंटू दादा यांच्याकडून 5721 रुपयाचा भरघोस निधी आपल्याला आलेला आहे. त्यांचा आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. आणि देवानंदजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय राहुल प्रकाश पाटील टेंबोडे या सरांचं इथे स्वागत होताना आपल्याला मुख्य मंचावर बघायला मिळतंय. तसेच मी विनंती करेन आदरणीय मनोज पाटील सोनावे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण श्री सागर पाटील टेंबोड्यावरून इथे उपस्थित आहेत त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मनोज पाटील सोनावे यांच्या हस्ते आपण बघतोय सागर पाटील टेंबोडे यांचं इथे शुभ सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. सहा चेंडूंचा खेळ उर्वरित आहे. 18 धावांचं लक्ष समोर येणारे 6 चेंडू ठरविणार आहेत आग्री प्रीमियर लीगच्या 8व्या हंगामामधील अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ पोहोचणार. आणि समोर गोलंदाज जर आपण पाहिला तर डेथ ओव्हर स्पेशालिस्ट टुका. त्यानंतर मी विनंती करेन भूपेश गावड सरांना की भूपेशजी गावड साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टेनिस क्रिकेट विश्वातील एक महान फलंदाजाला आणि गोलंदाजाला इथे सन्मानित करणार आहोत. टेंबोडे गावचं अजून एक अनमोल रत्न आहे पंकज पाटील पालन यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. पालघर एक्सप्रेस या नावाने मात्र भरपूर प्रसिद्धी मिळालेली आहे आणि भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या आगरी समाजाचं आपल्या टेंबोडे गावाचं नाव उज्ज्वल केलेला आहे. आपल्या भन्नाट वेगाने प्रसिद्ध असलेले गोलंदाज पंकज पाटील पालन यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. आग्री प्रीमियर लीग 2025 चे सहखजिनदार आहेत पंकज पाटील पालन. आणि भूपेशजी गावड साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय पंकजी पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. स्पर्धेची एक आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. तर हे होते आपण बघतोय राहुल प्रकाश पाटील टेंबोडे, सागर पाटील टेंबोडे, पंकज पाटील टेंबोडे. तसेच आदरणीय जय पाटील सरांचे शुभागमन झाले. आगरवाडी गावचे विद्यमान सरपंच साहेब आहेत. जय पाटील सरांना विनंती करतोय सर आपण पुढे यायचं आहे. आणि भूपेशजी गावड साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण जय पाटील सरांचा शुभ सन्मान करायचा आहे.
आणि जय पाटील सरांची एक स्पर्धा आहे, ते महिलांसाठी खुशखबर आहे. महिला चषक आगरवाडी 9 मार्च या दिवशी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तरी मी आगरी समाजातील प्रत्येक गावातील खेळाडूंना विनंती करेन की आपल्या गावात जर महिलांचा संघ असेल तर आगरवाडी येथे 9 मार्चला महिला चषक आगरवाडी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्यांच्याकडून ही स्पर्धा ऑर्गनाइज केली जाते. तर या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी आणि जय पाटील सरांकडून आगरवाडी गावचे विद्यमान सरपंच आहेत आणि यांच्याकडून या स्पर्धेकरिता रोख रक्कम आलेली आहे आपल्याकडे. 5,555 रुपये आलेले आहेत. जय पाटील सरांसाठी सुद्धा एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच. जाऊया ऑन गोइंग मॅच कडे. 3 चेंडू शिल्लक, 16 धावांचं लक्ष समोर पाहायला मिळतं आणि अशा स्थितीमध्ये फुल टॉस चेंडू, लॉलीपॉप, आप बैल मुझे मार अशी स्थिती बघायला मिळाली. जबरदस्त प्रश्न विचारला होता फलंदाजाला, तू तयार आहेस का, आणि तेथून मात्र उत्तर आलंय. षटकाराकरिता फलंदाज सांगतोय आय एम ऍब्सोल्युटली रेडी. काय फटका सजवला गेलाय. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये. राजेश घरात, ब्रँड ऑफ शिवण सई, येथून चेंडू शिल्लक आहे 2 आणि 10 धावांचं लक्ष समोर. ओल्ड इज गोल्ड, जुनं तेच सोनं, सामना जीवित. येथून फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू सीमा पार. या आधीचा सामना देखील शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता. जर हा सामना राजेश घरत जिंकवित आहेत तर आदरणीय सन्माननीय पंकजदादा पाटील, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वातील महानायक खेळाडू यांच्याकडून ॲक्युरेट आपण पाहू शकताय 2,000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. सामन्याचं समीकरण बघा. याआधी जो आपण एलिमिनेटरचा सामना पाहिला होता त्याच्यामध्ये देखील एका चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता होती आणि येथे जर आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण समोर आलंय. 2019 मध्ये आपण पाहिलं होतं सौम्या सरकारच्या विरोधात दिनेश कार्तिक याने काय षटकार खेचला निधास ट्रॉफी मध्ये, तो सामना त्याने फिनिश केला. लेट 1990 मध्ये आपण पाहिलं होतं जावेद मियादादने चेतन शर्माच्या विरोधात षटकार खेचून सामना फिनिश केला होता. आणि दीपेश सदादादा मडवी साहेब इथे उपस्थित आहेत आणि विहा 11 भामटपाडा संघ इथे विजयी होतोय. तर 3,333 रुपयाचं कॅश प्राइज, 3,344 माफ करा, 3,344 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 3344 हा त्यांचा लकी नंबर आहे आणि हे कॅश प्राइज विहा 11 भामटपाडा संघाला मिळणार आहे. धन्यवाद. 1 चेंडू आणि 6 धावा. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा कडकडाट झालाच पाहिजे. दोन्ही देखील संघासाठी सुपर मॅच. जर विहा 11 भामटपाडा संघ या सामन्यामध्ये 1 मिनिट थांबवतोय. 1 चेंडूवर षटकार आला तर मात्र राहुल पाटील चिंटू यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पंकज पाटील पालन यांच्याकडून 2,000 रुपये, म्हणजे तब्बल एका षटकारासाठी राजेशला 7,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. 40+ खेळाडू आहे राजेश. काय सामना रंगलाय. 1 चेंडू आणि 6 धावा अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. येथे मात्र कसोटी लागले. गोलंदाजाची आणि फलंदाजाची देखील काटेकी टक्कर आपण पाहतोय. 1 चेंडू शिल्लक, 6 धावांचं टार्गेट समोर. तुषार गरड टुका बॉलिंग ट्रॅकवर, त्याच्या विरोधात एक जबरदस्त लेजंड खेळाडू शिवनसईचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय राजेश गरड. यावेळेस आपण पाहू शकताय खूप सुंदर पद्धतीने इतिहास मात्र रचला गेलाय आणि विहा 11 भामटपाडा संघ सलग दुसऱ्या वर्षामध्ये आपण पाहू शकताय ग्रँड फिनाले मध्ये ग्रँड एंट्री त्यांची झालेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप सारा अभिनंदन. संघ मालकांच्या आनंदाला मात्र पारावार उरला नसेल ज्या रीतीचं प्रदर्शन राहिलंय. संजय किणी यांना आनंदाचे संकेत देणारा हा क्षण आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय राजेंद्र बुधाजी घरात खानिवडे यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी आग्री प्रीमियर लीगच्या या 8व्या हंगामासाठी आलेला आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. वृंदावन बिल्डर सफळगाव पाटील बिल्डर्स यांच्याकडून 5,000 रुपयाचा क्रीडा निधी आलेला आहे. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. आदरणीय भूपेश मोहन तरे माकणे यांच्याकडून 6व्या क्रमांकाचं रोख पारितोषिक 11,000 रुपये आग्री प्रीमियर लीग करिता सौजन्य. आदरणीय राजेंद्र बुधाजी घरात खानिवडे यांच्याकडून 5व्या क्रमांकाचं रोख पारितोषिक